तिने नुकतीच आंघोळ केली होती. मी जसा फ्लॅटचा दरवाजा उघडला ती समोर उभी होती. मी बेडरूमकडे पळत सुटली, पण मला तिच्या त्या एका रूपाने माझ्या मनात एक अशी हुरहुर निर्माण केली होती जिने आमच्या आयुष्याची मर्यादा ओलांडून टाकली. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे संजय. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अशी गोष्ट सांगणार आहे जी आजपासून ठीक 8 वर्षांपूर्वी घडली होती, जेव्हा मी आणि माझी बहीण मोनिका दोघंही पुण्यात एकाच कॉलेजमध्ये 12वीत शिकत होतो. आम्ही अभ्यासासाठी आणि क्लाससाठी जाण्यासाठी पुण्यात एकत्र फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होतो. आमचं रुटीन एकदम साधं आणि सरळ सुरू होतं. पण एक दिवस मोनिकाने मला विचारलं, संजय, माझी एक कॉलेजची मैत्रीण आहे, तिचं नाव आहे काजल. तिला सध्या पुण्यात राहण्यासाठी चांगली व्यवस्था मिळत नाही. जोपर्यंत तिची दुसरी सोय होत नाही तोपर्यंत ती काही दिवस आपल्या फ्लॅटमध्ये राहू शकते का रे? मी मोनिकाला म्हणालो, जर तुला व्यवस्थित आणि कम्फर्टेबल वाटत असेल तर नक्कीच ठेव. माझी काहीच हरकत नाही, कारण तोपर्यंत मी काजलला कधी प्रत्यक्ष पाहिलेलं नव्हतं, पण तिचं नाव ऐकून होतो. त्यानंतर मी काही कामासाठी गावी गेलो होतो आणि याच दरम्यान काजल आमच्या फ्लॅटवर शिफ्ट झाली. काही दिवसांनी मी गावी जाऊन परत पुण्याच्या फ्लॅटवर आलो. माझ्याकडे घराची दुसरी चावी होती. मी हॉलचा मुख्य दरवाजा चावीने अगदी सहज आणि शांतपणे उघडला. मी आत पाऊल टाकलं आणि समोरील दृश्य पाहून माझे पाय तिथेच थिजले. समोर एक मुलगा किंवा मुलगी असण्याऐवजी एक अतिशय देखणी अप्सरेसारखी मुलगी उभी होती. ती नुकतीच अंघोळ करून बाहेर आली होती. तिच्या सडपातळ बांध्यावरून पाण्याचे थेंब ओघळत होते. तिच्या ओल्या केसांतून उडणारे ते पाण्याचे थेंब जणू माझ्या कोरड्या आयुष्यात पावसाची पहिली सर ठरले होते. अचानक मला समोर पाहून ती कमालीची लाजली आणि गुदमरून थेट बेडरूमच्या दिशेने पळत सुटली. ती बेडरूमकडे जाताना तिची ती लवचिक काया मी फक्त पाहतच राहिलो होतो. काही वेळाने ती स्वतःला सावरून घेत कपडे बदलून फ्रेश होऊन हॉलमध्ये आली. मी सोफ्यावर बसलो होतो. तिने तिच्या नशिल्या नजरेने माझ्याकडे पाहिलं. चेहऱ्यावर एक मधाळ हसू आणलं आणि म्हणाली, हॅलो, मी काजल. मीही तिला हसून उत्तर दिलं, मी संजय. ती मिश्किलपणे म्हणाली, मला माहीत आहे, मी तुझा फोटो पाहिला आहे आणि तुला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पण सेंड केली आहे. मी म्हणालो, ओ बरं झालं सांगितलंस, मी पाहतो. बरं, मोनिका कुठे आहे? तिने तिचे बोलके डोळे फिरवत सांगितलं, ती तिच्या एका मैत्रिणीसोबत बाहेर गेली आहे. संध्याकाळपर्यंत येईल. तुला भूक लागली असेल तर मी काही बनवू का? मी म्हणालो, नाही, तू कर आणि खा, मी जेवण करून आले. पण तिने हट्ट केला, असं कसं? मी आज मॅगी बनवते, माझ्या हातची खाऊन तर बघ. तिची ती खोडकर मस्ती आणि ओढ पाहून मी नकार देऊ शकलो नाही. आम्ही दोघांनी एकत्र मॅगी खाल्ली, थोड्या गप्पा मारल्या आणि मी प्रवासाच्या थकव्यामुळे हॉलमध्ये सोफ्यावर झोपी गेलो. तर ती आत अभ्यास करत बसली होती. संध्याकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मोनिका गावीवरून परत आली. त्यानंतरचे काही दिवस आमचं रुटीन एकदम छान सुरू होतं. आम्ही तिघं एकत्र कॉलेजला जायचो, क्लासला जायचो आणि रात्री एकत्र येऊन आपापल्या अभ्यास करायचो. मोनिका आणि काजल बेडरूममध्ये झोपायच्या आणि मी हॉलमध्ये सोफ्यावर झोपायचो. या संपूर्ण प्रवासात मला काजलच्या स्वभावातील एक लाघवी मिठास आणि तिची ती चालढाल प्रचंड आवडायला लागली होती. एक दिवस सकाळी मी सोफ्यावर बसलो होतो. काजलला वाटलं की मी अजून गाढ झोपेत आहे. ती नेहमीप्रमाणे आंघोळ करून बाहेर आली, पण तिने यावेळी पळण्याऐवजी ती तिथेच उभ्या राहिली. मी डोळे किलकिले करून तिच्याकडे पाहिलं. तिचे ते चंचल डोळे आणि तिचं ते मोहक रूप सकाळी सकाळी माझ्या डोळ्यांसमोर होतं. मी तिला नक्षीकांतनी करून पाहिलं आणि त्यानंतर मी सरळ बाथरूममध्ये निघून गेलो. बाथरूममध्ये गेल्यावर मला तिचे काही कपडे दिसले जे ती घाईघाईत तिथेच विसरली होती. त्या कपड्यांमधून येणारा तिचा तो मोगऱ्याचा सुगंध संपूर्ण बाथरूममध्ये दरवळत होता. मी अंघोळ करून बाहेर आलो होतो तेव्हा तिने माझ्याकडे पाहिलं. आमच्यात एक नजरानजर झाली ज्यामध्ये एक गूढ आणि विशेष फील होता. काही दिवसांनी मोनिकाला गावाकडून तातडीने फोन आला. तिला काही महत्त्वाच्या कामासाठी गावाला जायचं होतं. जाण्यापूर्वी मोनिकाने काजलला विचारलं, काजल, मी गावाला चालली आहे. तुला संजयसोबत इथे फ्लॅटवर राहायला काही प्रॉब्लेम नाही ना? तू कम्फर्टेबल असशील तर राहा, नाहीतर माझ्यासोबत गावी चल. काजलने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक वेगळीच नजरेतील चमक होती. ती म्हणाली, नाही ग मोनिका, काही प्रॉब्लेम नाही, मी राहते संजयसोबत. संध्याकाळी मोनिका गावाला निघून गेली. आता त्या संपूर्ण फ्लॅटमध्ये मी आणि काजल आम्ही दोघंच एकांतात होतो. रात्रीची वेळ झाली. बाहेर हलकीशी गुलाबी थंडी जाणवू लागली होती. फ्लॅटमध्ये एक भयान शांतता पसरली होती, पण माझ्या हृदयाचे ठोके मात्र वेगाने वाढतच होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा काजल पुन्हा त्याच रूपात माझ्यासमोर आली. पण यावेळेस मी स्वतःवरचा ताबा गमावला होता. मी उठलो आणि थेट तिच्याच जवळ गेलो. आमच्यातील अंतर आता पूर्णपणे मिटणार होतं. मोनिका गावाला गेल्यामुळे त्या संपूर्ण फ्लॅटमध्ये आता फक्त मी आणि काजल आम्ही दोघंच उरलो होतो. रात्रीची वेळ झाली. बाहेर हलकीची गुलाबी थंडी जाणवत होती आणि घरात एक भयान शांतता पसरली होती. पण माझ्या मनात एक विचारांचं वादळ सुरू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे काजल अंघोळ करून बाहेर आली. तिच्या अंगावर तो चोला टॉवेल होता जो तिने हाताने घट्ट पकडला होता. तिला वाटलं मी अजूनही झोपलोय, पण ती तशीच उभी राहून काहीतरी शोधत होती. पण मी यावेळी गाढ झोपेत नव्हतो. माझ्या पिरदार शरीरात एक अनामिक उत्तेजना आणि ऊब संचारली होती. मी हळूच सोफ्यावरून उठलो आणि काहीतरी चावल न लागू देता थेट तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहिलो. तिच्या ओल्या केसातून पाण्याचा एक थेंब तिच्या गोऱ्या पाठीवरून खाली घसरला आणि माझी नजर त्या थेंबाच्या पाठलाग करत होती. तिला अचानक माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली. तिने डचकून मागे पाहिले. आमच्या नजरा अशा भिडल्या होत्या की पाप निलवण्याचं बाणही कोणाला उरलं नव्हतं. तिच्या त्या नशिल्या आणि बोलक्या डोळ्यात एक वेगळीच भुरळ आणि मादकता दिसत होती. संजय, तू उठलास? जरा बाजूला हो, मला जाऊ दे, ती अत्यंत अस्पष्ट आणि थरथरत्या आवाजात म्हणाली. मी मिश्किलपणे हसलो आणि पाऊल मागे घेण्याऐवजी अजून एक पाऊल पुढे टाकलं. आमच्यातलं अंतर इतकं कमी होतं की मला तिचे शब्द नाही तर तिचे उबदार श्वास माझ्या छातीवर जाणवत होती. मी हळूच पुढे होऊन तिचा तो नाजूक मऊशार हात आपल्या हातात घेतला. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या काळजाची धडधड थेट त्याच्या हाताला जाणवू लागली होती. संजय, हे काय करतोयस? मोनिका नाही आहे घरात, प्लीज हात सोड माझा, ती वारंवार विरोध करत होती. पण तिच्या आवाजात एक अनामिक ओढ होती. मी तिचा हात सोडला नाही. उलट माझ्या मजबूत पकडीने तिला हलकंसं भिंतीपाशी अडवलं. त्याने तिला भिंतीपाशी अडवलं, पण नजरेतील ती वेडी ओढ पाहून तिची वाचाच बसली. तिच्या अंगावर नक्षीकांत शहाऱ्यांनी एक लाट उसळली. तिचे थरथरणारे ओढ बरंच काही बोलू पाहत होती, पण शब्दांऐवजी फक्त सुस्कारे बाहेर पडत होते. तिची ती लवचिक काया, तिचा तो सडपातळ बांधा आणि शरीरातून दरवळणारा तो मोगऱ्याचा सुगंध मला पूर्णपणे बेधुंद करत होता. माझा संयम आता हळूहळू सुटत चालला होता. मी माझा दुसरा हात तिच्या मखमली पाठीवर फिरवायला सुरुवात केली. माझ्या रांगड्या स्पर्शांनी उष्णता मिळताच तिच्या शरीरात जणू वीज संचारली तसं झालं होतं. तिच्या मानेजवळ माझ्या श्वासांची उष्णता इतकी वाढली होती की तिला स्वतःच्या अस्तित्वाचाही विसर पडला होता. तिने नकळत आपले डोळे गच्च मिटून घेतले. मी हळूच माझी हनुवटी तिच्या खांद्यावर टेकवली आणि तिच्या कानाजवळ जाऊन अगदी हळू आवाजात तिचं नाव उच्चारलं, काजल. तिच्या त्या आवाजाने कंपनाने ती पूर्णपणे शहारून गेली. संजय, हे खूप चुकीचं आहे रे. आपण फक्त मित्र आहोत, तिने मिटलेल्या डोळ्यांनीच कुजबूल केली. मनाला जे हवं असतं ना काजल, ते कधीच चुकीचं नसतं. आज मी या एकांतात स्वतःला थांबवू नकोस. मी तिच्या ओठांच्या अगदी जवळ जात होतो. तिच्या ओठांवरची ती हलकी थरथर माझ्या नजरेतून सुटत होती. मी हळूच तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि माझ्या ओठांचा स्पर्श तिच्या कपाळावर गालावर केला. त्या हळूवार स्पर्शाने तिच्या मनातील सर्व अस्वस्थता जणू वितळून गेली. तिने तिचे दोन्ही नाजूक हात माझ्या पाठीवर घट्ट रोवले आणि स्वतःला पूर्णपणे माझ्या मिठीत झोकून दिलं होतं. त्या क्षणी आम्ही दोघे इतके जवळ होतो की दोन वेगळी शरीरं नसून एकच जीव असल्याचा भास होत होता. खोलीतल्या त्या मंद प्रकाशात फक्त आमच्या लयबद्ध श्वासांचा वेगवान आवाज येत होता, जो शब्दांशिवाय बरंच काही सांगत होता. तिने लाजून तिचा चेहरा माझ्या छातीवर लपवला. माझ्या हट्टाकट्टा शरीराची ऊब तिला एका वेगळं सुखावणारे समाधान देत होती. प्रत्येक मिनिटं आम्ही दोघंही त्याच अवस्थेत एकमेकांच्या मिठीत गुंफलेलो होतो. तिची ती स्पर्शवेळी काय आता पूर्णपणे शांत झाली होती आणि आमच्यात एक प्रेमाचा अनोखा प्रवास सुरू झाला होता. काजलने हळूच तिचे डोळे उघडले. तिच्या नजरेत आता लाजेसोबतच एक वेगळाच आवेश आणि ओढ दिसत होती. ती म्हणाली, संजय, आज रात्रीपर्यंत आपण दोघेच आहोत ना? मी तिच्या गालावर हलकीशी टपली मारत म्हणालो, हो काजल, आजची संपूर्ण रात्र फक्त आपलीच आहे. जेव्हा रात्रीची वेळ झाली होती आणि बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता, खिडकीवर पडणाऱ्या पाण्याचे थेंब आणि वातावरणातील तो गारवा आमच्यातील ओढ अजूनच वाढवत होता. फ्लॅटच्या त्या अंधारलेल्या खोलीत फक्त काजलच्या पैंजणांचा तो नाद माझ्या काळजाची धडधड वाढवत होता. जणू प्रत्येक पाऊल माझ्या दिशेनेच येत होतं. मी बेडवर बसलो होतो आणि काजल हळूवार पाऊल टाकत माझ्या जवळ आली. तिची ती भर आणि कांचनकांती मग
काया मंद प्रकाशात एखादा स्वप्नवत अनुभवासारखी भासत होती. अंधारलेल्या खोलीत तिच्या डोळ्यांची चमक एखाद्या दिव्यासारखा मला मार्ग दाखवत होती. मी काही बोलणार इतक्यात तिने त्याचे दोन्ही हात आपल्या कमरेभोवती घट्ट वेटले, जणू तिला खात्री करून घ्यायची होती की हे सगळं स्वप्न नाही. तिच्या या आयुष्याची आणि जवळ येण्याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. ती पूर्णपणे मदहश होऊन म्हणाली, आम्ही दोघं इतकेच जवळ होतो की दोन शरीरं नसून एकच जीव असल्याचा भास होत होता. माझ्या हट्टाकट्टा आणि पिळदार शरीराची उष्णता जेव्हा तिच्या मखमली त्वचेला स्पर्श करून गेली, तेव्हा आमच्यातील संयमाचा बांध पूर्णपणे फुटत चालला होता. मी हळूच माझी नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली. तिच्या ओठांवरची ती हलकी लाली आणि त्याची ती बेधुंद नजर. त्यावेळी त्या रात्री वेळही आपली वाट विसरली होती. मी माझा हात तिच्या पाठीवरून फिरवायला सुरुवात केली. तिची ती गोरी पाठ माझ्या हातांच्या उष्णतेने शहारून गेली. त्याच्या हातांचा स्पर्श तिच्या पाठीवरून फिरला आणि तिने नकळत आपले डोळे गच्च मिटून घेतले होते. तिच्या शरीराची ती लवचिक हालचाल आणि वेगाने वाटणारा लयबद्ध श्वास खोलीतील वातावरण अजूनच गरमागरम आणि मादक करत होता. तिने आपली दोन्ही हात नाजूक माझ्या मानेभोवती गुंफले आणि मला स्वतःकडे ओढून घेतले. तिने आपल्या हातांनी माझ्या मानेला विळखा घातला आणि त्याला स्वतःकडे झोकवून दिलं होतं. मी आता स्वतःला पूर्णपणे विसरलो होतो. माझ्या ओठांचा प्रवास तिच्या कपाळावरून खाली तिच्या मानेकडे झाला. त्याने तिच्या मानेवर आपल्या ओठांनी स्पर्श केला आणि तिच्या अंगावर शहाऱ्यांनी एक लाटच उसळली होती. तिच्या गळ्यातून एक अस्पष्ट उच्छ्वास आणि हलका ओंकार बाहेर पडला. तिच्या मानेजवळ त्याच्या श्वासांची उष्णता इतकी वाढली होती की तिच्या स्वतःच्याही अस्तित्वाचाही विसर पडला होता. आम्ही दोघेही प्रेमाच्या त्या महासागरात पूर्णपणे बेभान होऊन बुडालो होतो. तिची ती स्पर्शवेडी तृष्णा आणि माझी ओढ एकमेकात विसरत चालली होती. दोघांच्या ओठांमधलं अंतर जेव्हा मिटलं, तेव्हा जणू विश्वातील सर्व शक्ती एक जागी एकटवली होती. आमचे ओठ एकमेकांमध्ये गुंफले आणि त्या चुंबनाचा अनोखा गोडवा आमच्या जगाला पलीकडे घेऊन गेला होता. तिच्या ओल्या ओठांची ती चव त्याला स्वर्गापेक्षाही सुंदर सुखाची जाणीव करून देत होती. रात्र जसजशी पुढे सरकत होती तसतशी आमच्यातील जवळीक सर्व मर्यादा ओलांडत होती. खोलीतील ती शांतता आता पूर्णपणे धुंद झाली होती. रात्रीच्या त्या एकांतात शब्दांनी रजा घेतली होती आणि भावनांनी संपूर्ण ताबा मिळवला होता. तिने मला अजूनच घट्ट कवटाळले आणि तिचे डोळे मिटून घेतले. तिच्या त्या मिठीत अशी जादू होती की जगातील सर्व दुःख तो त्या क्षणी विसरून गेला होता. दोन घामाजलेली शरीरं आता मनात असलेला तो गुपित सुखाचा आनंद, आमचा हव्यास अजूनच वाढत होता. काही वेळाने जेव्हा आम्ही एकमेकांच्या मिठीत शांत झालो, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक अद्भुत समाधान होतं. ती माझ्या छातीवर डोके ठेवून शांतपणे पडून होती. मी तिच्या केसांवरून हात फिरवला आणि हळूच तिच्या कानापाशी कुजबुजलो. काजल, हे सगळं स्वप्न तर नाही ना? तिने लाजून माझ्याकडे पाहिले आणि तिच्या मधाळ हसू म्हणाली, नाही संजय, हा आपल्या प्रेमाचा अनोखा प्रवास आहे, जो माझ्या मनाच्या कोपऱ्यातील आठवणीत म्हणून नेहमी जिवंत राहील. ती रात्र फक्त दोन व्यक्तींची नव्हती, तर दोन आत्मे एकमेकात विलीन होण्याची ती एक साक्षीदार होती. आणि अशा प्रकारे मोनिका गावाला गेली. ती रात्र आयुष्यातील ती सर्वात रम्य आणि कधीही न विसरता येणारी सुंदर रात्र बनली होती. तर मित्रांनो, ही होती माझी आणि काजलची एक सुंदर आणि रोमॅन्टिक प्रेमकथा. कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.